देशभर गाजलेल्या महादेवी हत्तीण प्रकरणात आता महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून महादेवी हत्तीण कोल्हापुरात परत यावी म्हणून लढा सुरू आहे। यातील महत्त्वाची बाब म्हणजे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर महादेवी हत्तीण कोल्हापुरात परतणार होती। मात्र मंगळवारी हाय पॉवर कमिटीसमोर झालेल्या सुनावणीमुळे कोल्हापूरकरांना अजून काही दिवस महादेवीची प्रतीक्षा करावी लागणार आहे। नेमकं या प्रकरणाच्या सुनावणीत काय घडले हे पाहूया। नांदणी मठातील महादेवी हत्तीणीचे कोल्हापुरात पुनरागमन होणार याबाबत मंगळवार 23 जून या दिवशी झालेल्या सुनावणीकडे कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं। सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटीसमोर सुनावणी झाली। यावेळी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने नांदणी मठात महादेवीसाठी निर्माण करण्यात आलेल्या खास सोयीसुविधांची माहिती सादर करण्यात आली। मात्र या उच्चस्तरीय समितीच्या सुनावणीत निर्णय झालेला नाही। तर नांदणी मठात सुरू असलेली सोयीसुविधांची तयारी याबाबत अधिक तपासणी आणि अहवालाची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे महादेवीच्या परतीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार हे निश्चित। माधुरी हत्तीणीच्या विषयाच्या बाबतीमध्ये हाय पॉवर कमिटी समोर आजच्या सुनावणीमध्ये आज सुनावणी अंती माधुरी हत्तीणीच्या बाबतीमध्ये नांदणीमध्ये ज्या नांदणी मठ संस्थान वंतारा महाराष्ट्र शासन यांच्याकडून ज्या सोयीसुविधा आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये आज आम्ही उच्चस्तरीय समितीला त्या गोष्टी अवगत केल्या। तर त्या अनुषंगाने हाय पॉवर कमिटीच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्यांनी नेमलेली आहे, ज्याच्यामध्ये हाय पॉवर कमिटीचे सदस्य असतील, सेंट्रल झू अथॉरिटीचे एक सदस्य असतील आणि एक महाराष्ट्र वन विभागाची प्रतिनिधी असतील। त्या समितीने 20 दिवसाच्या आत नांदणीमध्ये ज्या सोयीसुविधा आम्ही निर्माण केलेल्या आहेत त्याची पाहणी करून तपासणी करून एक पूर्ण रिपोर्ट हाय पॉवर कमिटीला 20 दिवसामध्ये ते सादर करतील आणि त्याच्यानंतर पुढची सुनावणी त्या रिपोर्टच्या अवलोकन केल्यानंतर हाय पॉवर कमिटीने त्याच्या बाबतीमध्ये भूमिका ठेवलेली आहे। त्याचबरोबर डॉक्टर मनोहरन यांना सूचित केलेलं आहे की माधुरी हत्तीणीची वंतारामध्ये असलेली सध्याची परिस्थिती, तिच्या आरोग्याची तपासणी करून सुधारित जो काय आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल तर तो तपशील हाय पॉवर कमिटी समोर ठेवण्याच्या बाबतीमध्ये निर्देशित केलेला आहे। ह्या दोन गोष्टी आजच्या सुनावणीमध्ये घडलेल्या आहेत। या समितीमध्ये इन्स्पेक्शन समितीमध्ये कोण कोण असणार आहे, कोण पाहणी करणार आहे? त्याच्यामध्ये हाय पॉवर कमिटीने निर्देशित केलेले एक सदस्य असतील, सेंट्रल झू अथॉरिटी केंद्र शासनाचे एक प्रतिनिधी असतील आणि महाराष्ट्र शासन CWLW चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन यांनी नॉमिनेट केलेले एक सदस्य असतील। तर त्या आदेशामध्ये त्याच्या बाबतीमध्ये डिटेल सदस्यांच्या नावासहित त्यांचं पद वगैरे सांगून नाही तर त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की ही कमिटी पाहणी आणि तपासणी करेल। खरं तर हा अहवाल किती दिवसात देण्यात येईल, त्यानंतर काय प्रोसिजर असेल? हा अहवाल HPCने 20 दिवसाच्या आत त्यांनी त्या अहवालाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की पाहणी तपासणी आणि एक महत्वाची गोष्ट की त्या समितीने पाहणी आणि तपासणी करत असताना एकूण ज्या सोयीसुविधा निर्माण केलेल्या आहेत नांदणीमध्ये माधुरी हत्तीणीसाठी तर पेटाच्या एका सदस्याला पेटाचे लोक जे त्या कमिटीचा भाग नसतील पण त्या सोयीसुविधा ज्या उपलब्ध केलेल्या आहेत त्या बघण्यासाठी पेटाच्या सदस्यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेली आहे की ते लोक सुद्धा एक पेटाचा माणूस त्या समितीसोबत पाहणी करू शकतील। तर नांदणी मठामध्ये महादेवीच्या पुनरागमनासाठी मठ प्रशासनाकडून सर्व तयारी युद्धपातळीवर केली जाते। HPCच्या निर्णयानुसार आता प्रत्यक्ष पाहणी आणि अहवालानंतरच पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे महादेवी कोल्हापुरात परतण्याचा निर्णय आणखीन काही दिवस लांबणीवर पडलाय। लोकमत.com साठी कोल्हापूरहून दुर्वादळवी।